सानिका इंद्रनीलच्या होणाऱ्या बाळाची आई बनणार आहे। ती पोटूची आहे। शुभू, तू जर स्वीटीची लग्न केलं असतस ना तर स्वीटी सानिकाचं लग्न इंद्रनील बरोबर करून देणार होती। तिच्या पोटातल्या बाळाला बापाचं नाव मिळणार होतं। शुभू, आता तर तू सतत डावच उलटून टाकला रे। आणि तुला काय वाटलं रे शुभू? श्रावणीचा जीव वाचवून तू लई मोठा तीर मारलास? पण एक गोष्ट ध्यानात ठेव, या श्रावणीच्या नादामुळं तू तुझ्या सख्या बहिणीचं आयुष्य पण उद्ध्वस्त केलंयस। चल इंद्रनील, इथे एक सेकंड पण थांबायची गरज नाही आपल्याला। चल स्वीटी थांब ना। स्वीटी अगं ऐक की माझं। हो स्वीटीची आई, तुम्ही तर स्वीटीला समजावा की। हे बघा, झाला तेवढा तमाशा लय झाला। सानिका प्रेग्नंट आहे? आई आई ऐक तरी। शुभू, शुभू तुझी आई म्हणून घ्यायची मला लाज वाटते रे। मला वाटायचं माझ्या पाठीमागं या घराचा एक करता धरता जबाबदार माणूस म्हणून तू आहेस, पण तू तर राक्षस निघालास रे। तुझ्या सख्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेला राक्षस। आई म्हणू नकस मला, आजपासून तुझी आई मेली। काय बोलालीस? आई मी काय म्हणतो ते समजून तर घे। अगं आई, त्या रुद्रला रोखण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता ग। आणि सानिका प्रेग्नंट आहे हे मला तुम्ही आधी का नाही सांगितलं? शुभू, मला काय बी कारण नकोय। आता मला सांग मला, तुझ्या बहिणीच्या पोटातल्या बाळाची जबाबदारी कोण घेणार? हा कलंकित पुरीशी लगीन कोण करल? अरे समाजात तोंड काय दाखवायचं?